नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांच्या पेजवरती. मित्रांनो, व्हिडिओ हा त्या प्रत्येक तरुणांसाठी महत्त्वाचा आहे. प्रत्येक युवा तरुणांसाठी महत्त्वाचा आहे, युवा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. मित्रांनो, माझ्यासोबत आहे माझे चुलते. आपण त्यांच्या थोडक्यात परिचय देखील जाणून घेणार आहोत. पण व्हिडिओमध्ये सुरू करण्याअगोदर मी सर्वांना विनंती करतो, आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्या युवा शेतकऱ्यांपर्यंत, तरुण शेतकऱ्यांपर्यंत, जो नव्याने शेती करू इच्छितो त्या शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला मित्रांनो विसरू नका. बघा, अनेक तरुण आता शेतामध्ये उतरताना आपल्याला दिसत आहेत. पण मित्रांनो, त्यांनी काय सुधारणा केल्या पाहिजे, कशा पद्धतीने केलं आहे, हे आमचे चुलते, त्यांच्याकडून आपण एकदा थोडक्यात समजून घेऊ. नाना, वेलकम तुमचं पेजवरती. तुमचं नाव सांगा एकदा पूर्ण. माझे नाव रामनाथ तुकाराम माळी. हां, तर नाना, आता तुम्ही आधुनिक पूर्वी शेती कशी करायची? तुम्ही शेतातून काय काय उत्पन्न घ्यायचे अगोदर पहिले कपाशी घ्यायचो, बाजरी घ्यायचो, त्यानंतर मग आता येर खाल्ल्यानंतर मग आता हे माळ्याचा धंदा करायला लागलो. माळ्याचा भाजीपाला, अगदी अशा पद्धतीने. भाजीपाला, कारलं, दोडकं. हां, तर मिरची, मित्रांनो, टमाटर. आपण जर बघितलं तर साधे भोळे शेतकरी, अगदी माळकरी आहेत, साधे भोळे आहेत. हा चेहरा मित्रांनो, आता जर आपण बघितलं, असे साधे भोळे शेतकरी आपल्याला, माळकरी आता पाहायला भेटणार नाही. पण अगदी चांगल्या पद्धतीनं ते शेती करतात. पूर्वी बाजरी, कपाशी अशा पद्धतीने घ्यायचं, पण त्यांना फारसा नफा त्यामध्ये निघत नसायचा. पण आता मित्रांनो, अगदी आधुनिक पद्धतीने देखील, विज्ञानाची साथ धरत त्यांनी देखील आता शेतीला चांगल्या पद्धतीने शेती करायला. आता तुम्ही काय लावलेलं का नाना आता शेतामध्ये? सध्या इथं दोडकं आहे. आता दोडके दाखवा बरं कशा पद्धतीने. हे अशा पद्धतीने लावलेलं आहे. ते 8 फुटावर दोडका लावलेलं आहे. 8 एक फुटानंतर दोडकं बघा ते पाठी. मग आता हे दोडकं, याची लांबी साधारणतः किती होते? याची लांबी कमीत कमी 1.5 फुटाच्या पुढे होती. 1.5 फुटाच्या पुढे होती. हा, अशी आता नाना, बियाचं कोणतं नाव सांगते का तुम्हाला? कोणतं बी वापर? नाही नाव सांग, पोरगायंत. बरं, भाऊ आणतो असतो ते, की नाही? तर आता ही जाळी तुम्ही उभारलेली आहे एकदम पैठणवरून आणलेली आहे. हा मित्रांनो, तुम्ही जर ही जाळी जर बघितली तर याची हाईट किती? जवळजवळ 7 फुटापर्यंत मित्रांनो हाईट आहे. आणि सगळे वेल आता हे वरतीपर्यंत पार आपल्याला गेलेले दिसत आहेत. तर कारले बघू तिकडे. आता कारले पण आपण बघू. आता खाली तुम्ही आंतरपीक म्हणून आता याच्यामध्ये तुम्ही काय केले? बाजूनं दोडके लावलेले दोडके लावले, मध्ये भाजी आणि आहे. मध्ये कशाची भाजी लावलेली ना? शेपूची भाजी, चुक्याची भाजी, शेपूची भाजी लावली आहे, चुक्याची भाजी लावली आहे, पालखाची भाजी लावलेली आहे. तर नाना, आता तुम्ही अगोदर तुरी घ्यायचे, कापूस घ्यायचे, सोयाबीन घ्यायचे, किंवा आता त्यामधून तुम्हाला वर्षाला उत्पन्न निघायचं आहे की नाही? पण आता जेव्हा तुम्ही किती का दुपत्या काही सारखंच, किती काही पैसा म्हणजे रोज तुम्ही आपलं काढलं की रोज आपला ताता पैसा आहे की नाही? पैसा. हा मित्रांनो, त्यांनी आयुष्यामध्ये अशा ते घोड्या लावा लागतात, अशा बांबू लावा लागतात त्याला. हा आता हे काय केलं तुम्ही? बांबू लावले का त्याजवळ? बांबू लावलेले आहेत. हा त्याला साधारण नाना खर्च किती होतो या बांबूला याला त्याला? आता बांबूला तर गेल्या वर्षी आणले होते हा 3,000चे, आमदा 3,000चे घेतले. म्हणजे एकदा बांबू आणल्याच नंतर ते किती वर्ष टिकतात? गोर नाही, 5-6 वर्ष फिकीर नाही आहे. 5-6 वर्ष फिकीर नाही. मित्रांनो, जर तुम्ही आता बघितले साईडनं दोडके, पण खाली काय आहे माहिती आहे का? शेपूची भाजी बघा, कशी सुंदर अशी शेपूची भाजी. वास पण असा मस्त येतोय. गावरान भाजी आहे, चांगल्या स्वच्छ पाण्यावरती, पाशांगातलं पाणी, विहिरीतलं पाणी. आता नाना, तुम्ही पूर्वी म्हणजे हे बाजरी ते घ्यायचे, पण आता एकंदरीत तुम्ही मस्त भाजीपाला करतायत. भाजीपाला करतो, कपाशी करतो ना बाकी शेतामध्ये. तुम्ही त्या पोरांसाठी काय सांगाल, जे पोरं म्हणते बाबा नाही मला वावरात कामच होत नाही, मला शेतात कामच होत नाही, अशा पोरांसाठी काय सांगाल बरं तुम्ही? अशा पोरांसाठी माळ्याचा धंदा करायचा. ते ते म्हणते ना बाबा नाही बाबा, यात उत्पन्नच निघत नाही, शेती. असं कसं निघत नाही माळ्याचा धंदा? बरेचसे पोरं काय म्हणते, नाही शेतीमध्ये उत्पन्न निघत नाही, शेती करायला परवडत नाही. पण काय सांगाल तुम्ही त्या पोरांसाठी? आता माळ्याचा धंदा जर केला तुम्ही, साधारण सालाच्या काठी तुम्ही 1/2 एकर जरी माळ केलं तरी 1/2 एकर माळ ते 5 एकर शेतीला घेऊन बसतं. 5 एकर शेतीला असं नाही मित्रांनो की आता शेतीला 10 एकर पाहिजे आणि 5 एकर पाहिजे. पाहिजेच नाही. हा, आता काही पोरं घरी आई वडिलांना नेहमी सांगतात, नाही मला एवढी शेती आहे, मी भाजीपाला काय करू बाबा? तर तसं काही नाही मित्रांनो. 1/2 एकर जरी क्षेत्र असेल, 1/2 एकर म्हणजे किती? फक्त 20 गुंठे. 20 गुंठे जरी क्षेत्र असेल, त्याच्यावरती देखील आपण चांगल्या पद्धतीने हजारोंच्या, लाखोंच्या, 50,000च्या वरती आपण बिझनेस उभा करू शकतो. आता येणे बघा, आंतरपीक म्हणून येणे साईडनं दोडके लावले, मध्ये शेपूची भाजी लावलेली आहे. आता इकडे काय लावलेलं दाणा? अजून परत कारले. आता याच्यामध्ये आणखी त्यांनी याच्यावरच नाही थांबलेले, त्याच्या बाजूला आणखी कारले सुद्धा लावले. तुम्ही जर कारल्याची बांधणी जर बघितली तर अतिशय आकर्षक पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. नाना, आता हे कारले किती दिवस झाले कारले लावून? आता यापुढे इकडे हे कारले लावून याला समज 2 महिने होत आले. आता याला 2 महिने होत आले. तुम्ही आता याला ठिबक, फळ लागले, याला फळ लागलेलं. आता ठिबक पण केले तुम्ही, आहे की नाही? आता उन्हाळ्यामध्ये जर मित्रांनो आपण बघितलं तर पाण्याची कमतरता होते. अजूनही चांगल्या पद्धतीने या भागामध्ये असं पूर्ण पाऊस झालेला नाही, वाहूनी पाऊस झालेला नाही, विहिरीला वगैरे पाऊस पण आलेला नाहीये बरं का. पण अगदी त्याने ठिबकवर लावलं आणि या कारल्याची लागवड केली. आपण त्यांच्या कारल्याच्या बागेत फिरतोय मित्रांनो. तुम्ही जर बघितलं तर त्याला जाळी पण व्यवस्थित वापरली आहे की नाही? आता फळधारणा पण त्याला करायला लागलेली आहे की नाही? आता नाना, हे तुम्ही कसे? पांढरं कारलंय. पांढरं कारलंय म्हणजे आता हे तुम्ही बाजारात विकता का हाताखाली विकता?
बाजारात हाताखाली. आणि सरासरी याला बाजारभाव काय भेटतो तुम्हाला बाजारामध्ये? बाजार भाव किती भाव जरी पडलेला असला तरी 40 रुपये किलो विकतो. कधी बी मित्रांनो, कधी जरी गेले तरी 10 रुपये पावशेर आणि 40 रुपये पर केजी हे विकू शकतात, है की नाही? हा. त्यामुळं जे पोरं निराश होतात, शेती परवडत नाही म्हणतात, त्यासाठी या नानांचं एक विशेष मार्गदर्शन आहे की मित्रांनो, खचून न जाताना 20 गुंठे जरी क्षेत्र असेल तर त्याच्यामध्ये देखील आपण चांगल्या पद्धतीने आधुनिक पद्धतीने एक शेती कुटुंब करून जगू शकतं त्याच्या. एक कुटुंब आरामात जगू शकतं. जे खूपच वैतागलेत, शहरामध्ये कामच होत नाही, कंपनीमध्ये काम होत नाही, अशा तरुणांनी मित्रांनो गावाकडे या शेती करा आणि रगाट पद्धतीनं शेती करून चांगल्या पद्धतीने पैसा कमवण्याचं काम करा. कुठलंही क्षेत्र लहान नसतं, कुठलंही छोटं नसतं. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणावरून काम करणं महत्त्वाचं आहे. काम करणाऱ्याला कधीही कमी रस्ता आहे की नाही नाना? आता वय किती नाना तुमच्यावालं? माझं वय आता 65 वर्षाचं. 65 वर्षाचं वय आहे की नाही? हा. तरी देखील तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने शेती करतात. करतो. चांगल्या तरुणाला देखील तुम्ही मागं पडताना काम करायला, आहे की नाही? आम्ही आता खुरपायचं, दुपारून माळं तोडायचं. हां हां, बरोबर. हा, हे ढवळं कारलंय, हां, यानंतर हिरं कारलं इकडून लावले, साईडला लावले. आता याच्या बाजूला हिरवे 2 कारल्याचे सुद्धा मित्रांनो त्यांनी 2 प्रकार या त्यांच्या शेतामध्ये लावलेले आहे. एका साईडला हिरवा असेल, एका साईडला अजून कोणतं पिवळ्या कलरचं, आहे की नाही? ढवळं. चला तर मित्रांनो, भेटत अशाच वेगवेगळ्या माहितीसोबत वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. काका रामकृष्ण, नाना रामकृष्ण हरी म्हणा सगळ्या कृष्ण हरी. माळकरीत बरं, ते दरवर्षी वारीला पायी जातात बरं. आजचं या वर्षीचा वारीचा अनुभव कसा होता तुमच्यावाला? बेस्ट झाला, मस्त. आळंदी ते पंढरपूर. हां, विठ्ठलाचं दर्शन झालं का जवळून? जवळून नाही, मुख दर्शन झालं. मग दर्शन झालं. काय मागितलं विठ्ठलाला यंदा मग? काय नाही, ते असं सुख समाधान राहू दे. सुख समाधान राहू दे, शेत चांगलं पिकू दे, पाऊस वेळेवर पडू काय दे, नाही, आबा किती पिकलं तरी तिथंच आहे. तिथंच आहे. त्यामुळे फक्त सुख समाधान सुख सर्व. समाधान, जीवाला सुख समाधान असलं की ठीक हां, वाटतं. चला रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण भेटूयात हरी, पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.